MH55 झाला। आता आपली वेगळी ओळख निर्माण झाली। आपण आता MH20च्या बाहेर आलो आणि म्हणून आता पुढचं लक्ष असं आपलं असणार आहे उदगीर जिल्हा। युवक कल्याण बंदरे विकास या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उदगीरच्या नूतन कार्यालयाचा कोनशिलेचं उद्घाटन या ठिकाणी करत आहोत। आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो, प्रादेशिक परिवहन अधिकारी सन्माननीय विनोद चव्हाण साहेब आपणाची विनंती आहे आपण या ठिकाणी कोनशिलेचं उद्घाटन करण्यासाठी उपस्थित राहायचं। सन्माननीय नामदार श्री संजयजी बनसोडे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित शुभ हस्ते संपन्न करत आहोत। आणि आपण पाहताय उदगीर खरं तर आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि भांगे सरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितल्याप्रमाणे 9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपण साजरा करतो। आणि आज आपल्या उदगीरला सुद्धा मुद्दा म्हणून आपण 9 ऑगस्ट त्या ठिकाणी निवडला गेला। अनेकांच्या भाषणामधून आपण ऐकलं असाल की RTO ऑफिस झालं म्हणजे नंबर मिळाला म्हणजे जिल्हा निर्मितीला सुरुवात झाली असं अनेकांच्या भाषणातून आपण त्या ठिकाणी ऐकलं। म्हणून मी आज सर्वप्रथम या ऐतिहासिक क्षणाचा खरं तर गिरीश महाजन साहेब याचे उद्घाटक आपण मुद्दाम ठेवलं होतं, पण गिरीश महाजन साहेबाला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत साताऱ्याला जायचं असल्यामुळं ते म्हणाले की माझ्या वतीनं आपण त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी करावं आणि म्हणून त्यांच्या सर्वांच्या वतीनं या कार्यालयाचं तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी पहिल्यांदा या ठिकाणी जाहीर करतो। मित्रांनो, आज या कार्यालयामधून अनेक गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत। अनेक दिवसांची आपल्या उदगीरकरांची ही मागणी होती, पण मी मोटार मालक बरोबर आहे ना संघटना या सगळ्यांच्या संघटनेच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि तिथं आमचे खजीर जे असतील, मोहित जे असतील किंवा लोंढे जे असतील आणि सगळे आमचे जागीरदार सगळी टीम असतील, खरंच श्रेय ह्या सगळ्या लोकांना मी देऊ इच्छितो। तिथं गेल्यानंतर मला त्यांनी धोत्रे साहेब म्हणजे बघा की प्रत्येक माणूस आपल्याला किती महत्वाचा आहे। इथं प्रत्येक बसलेला व्यक्ती काही ना काही त्यांच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी सुचत असतं आणि तिथं मला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की भाऊ आमच्या संघटनेच्या मार्फत हे निवेदन आहे आणि त्या निवेदनामध्ये ह्या आमच्या मागण्या आहेत। गुरवे साहेब काय मागण्या आहेत त्यांच्या? खूप छोट्या छोट्या मागण्या खडके साहेब त्यांनी सांगितलं की तर नियमित कॅम्प झाला पाहिजे। आम्हाला जे तपासणी करता लातूरला जावं लागतं ते आठवड्यातून 1-2 दिवस इथं तपासणी व्हावी। लायसन्सचा कॅम्प हा सतत 5 दिवस असला पाहिजे। अशा छोट्या छोट्या मागण्या तरी त्या ठिकाणी केल्या आणि त्या अधिकाऱ्यांचं नाव मला आठवत नाही, मला वाटतं खंडागळे साहेब माझ्या पाठीमागे एक अरे आहेत का इथं? खरं तर त्यांचा सत्कार त्या ठिकाणी केला पाहिजे। खंडागळे साहेब त्या ठिकाणच्या कार्यक्रमाला होते, चव्हाण साहेब म्हणजे बघा ना किती बारक्यातून सुद्धा आपण काय करू शकतो याची कल्पना मुद्दाम मी कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणी देऊ इच्छितो। तर इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा नेता आहे, पदाधिकारी आहे, विजन असणारा प्रमुख आहे। तिथं गावातले गाव चालवणारे, सरकार चालवणारे, घर चालवणारे हे सगळे नेते इथं मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत आणि मुद्दाम तुमच्या समोर या ठिकाणी सांगतो
त्या मागण्या ज्यावेळेस माझ्याकडं ह्या सगळ्या संघटनेमध्ये खजीर आणि मुलींनी सांगितल्यानंतर मी भाषणाला उठलो. आडे नावाचा मला वाटतं PSI असेल पोस्ट त्यांची, इन्स्पेक्टरची पोस्ट होती. भीत येऊन त्यांनी मला चिठ्ठी दिली की भाऊ, अंबाजोगाईच्या नंतर एकही ARTO कार्यालय द्यायला बंदी होती, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी एक कार्यालयाला त्या ठिकाणी मंजुरी दिली आहे आणि त्याच पद्धतीने जर हे झालं तरी सगळे प्रश्न त्या ठिकाणी सुटतील म्हणून सांगितलं. लगेच डोक्यात बसले. आणि माझ्या कामाची पद्धत रामभाऊनी, अण्णांनी आणि इथल्या बसलेल्या अनेकांना माझ्या कामाची पद्धत त्या ठिकाणी माहिती आहे. आपण लोकसेवक आहोत, लोकांचे सेवक आहोत. ही भावना ठेवूनच आपण जर काम केलं तर नक्की त्याला त्या ठिकाणी यश येतं. योगायोगानं अण्णा, राहुल भैया, योगायोगानं, नशिबानं मी खरंच भाग्यवान आहे की त्या परिवहन खात्याचा सचिव, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी, त्याच्यानंतर चीफ सेक्रेटरीचा असतो आणि माझ्या बंदर विभागाचा ॲडिशनल चीफ सेक्रेटरी एकच आहे. आणि इथून गेल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्या अधिकाऱ्याला माझ्याकडे मी चहाला बोलून घेतलं. आता माझा सेक्रेटरी म्हणल्यानंतर मी बोलवल्यानंतर लगेच येणार. मी माझ्या PS ला सांगितलं की ॲडिशनल चीफ सेक्रेटरी संजय शेट्टी साहेबांना, तो सुद्धा खूप मोठा अधिकारी, लगेच एका वर्षाच्या आत तो राज्याचा चीफ सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी काम करेल किंवा केंद्रात तरी ते JNPT मध्ये त्या ठिकाणी जातील, एवढा मोठा तो अधिकारी आहे. बोलवलं त्याला. अगोदर विभागातल्या गप्पा, विभागातले कामं त्याला सांगितले. बंदर विभाग म्हणजे खूप मोठं आहे. आता त्यांनी सांगितलं, माझ्या मोहित शेखने म्हणजे कळालं त्यांना, मी समुद्राचा रक्षणकार आहे, राजा नाही. आणि त्याला बंदर विभागाचे कामं सांगितले, JNPT मधले काही कामं सांगितले, MMB मधले त्या ठिकाणी मी कामं सांगितले. आणि आता येणारं वाढवण बंदर 76,000 कोटीचं आहे. आणि त्या बंदरामध्ये खरं तर मी देशाच्या सरकारचं मनापासून अभिनंदन, आभार व्यक्त करतो की एवढं मोठं बंदर आपल्या राज्याला त्यांनी त्या ठिकाणी दिले आणि 76,000 कोटी रुपये आपल्या त्या ठिकाणी दिले. जगातलं एकमेव एवढं मोठं बंदर आपल्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. त्या खात्याचा मंत्री मी त्या ठिकाणी आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी मी बघितलं आणि त्याला त्या ठिकाणी सूचना केल्या. आणि हळूच कागद अण्णा माझ्या सोबतीला होते की जरा एक छोटं काम आहे, एक नोट त्या ठिकाणी बनवून द्या. काय म्हणता साहेब? हो, माझं मतदारसंघातलं आहे आणि अनेक दिवसाची मागणी आहे आणि 4-5 तालुक्यात त्याला जर जोडलं तर आपल्या त्या भागाला त्या ठिकाणी फायदा त्या ठिकाणी होणार आहे. त्यांनी सांगितलं, साहेब ठीक आहे, काही अडचण नाही. त्यांनी नोट बनवली. त्यांनी, आता तुम्हाला माहिती आहे, अधिकारी जवान साहेबांना माहिती आहे, नोट बनवताना सगळा सारांश, सगळी वस्तुस्थिती त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी लिहावी लागते. पण मी खरंच राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 कर्तबगार मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करतो. निगेटिव्ह फाईल असताना सुद्धा कारण त्यांनी सांगितलं की जिल्ह्यालाच फक्त हा नंबर देता येतो. बीड पासून अंबाजोगाई लांब होता, तिथं विमानताई मुंदडा सक्षम नेत्या होत्या. बीडला तरी 44 नंबर आला. सोलापूर पासून अकलूज लांब होतं, तिथं सक्षम नेतृत्व विजयसिंग मोहिते पडले होते, तिथं तरी त्या ठिकाणी नंबर आला. पुण्यापासून बारामती लांब होती आणि आदरणीय पवार साहेब, आपल्या सगळ्यांचे दैवत माननीय अजितदादा पवार साहेब, तिथं सक्षम नेतृत्व होतं. अनेक वर्ष सत्ता केंद्र म्हणून बारामती कडे त्या ठिकाणी पाहिलं जात होतं, तिथं नंबर त्या ठिकाणी मिळाला. उदगीर तर ऐतिहासिक आहे. अनेक इतिहास या उदगीरकरांनी निर्माण केलेले आहेत आणि म्हणून तुमच्यासारख्यांनी मला तिथं पाठवल्यामुळं तिथेही आपला एक खंबीर कार्यकर्ता त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि म्हणून ती फाईल, अशोक दादा, मी फाईल घेऊन मुख्यमंत्री गेलो. एकच दिवसामध्ये सगळे अधिकारी परेशान आहेत.
चव्हाण साहेब तुम्ही तुझा परिसर एवढ्या लवकर काय तुझी बाबा तरी तर का माझा मित्र अभिजित आवटे होते माझ्यासोबत कुठे गेले आहेत का गेले आहेत का ते पण माझ्यासोबत होते आणि ते फाईल गेल्यानंतर ते सगळे अधिकारी म्हणत होते की साहेब थोडासा प्रोसिजर करू द्या सगळ्या अधिकाऱ्याला तात्काळ नोट त्या ठिकाणी पाठवणारी पार आरटीओ कमिशनर कक्षा अधिकारी अंडर सेक्रेटरी डेप्युटी सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी प्लॅनिंग फायनान्स सगळीकडे एका दिवसात फाईल त्या ठिकाणी फिरवली आणि तो कागद ते फाईल मी मुख्यमंत्र्यांकडे वरच्या बंगल्यावर घेऊन गेलो संजय म्हणले जर केलं तर अनेक लोकांची मागणी आहे मी म्हणलं साहेब माझं मतदारसंघ आणि माझं शहर हे तेलंगणा आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर आहे आणि याला खूप महत्व आहे आणि खरं तर आमचा 16 ऑगस्ट 1982 जिल्हा झाला बसवराज पाटील सर तुम्हाला माहिती आहे त्याच्या अगोदरची आपली जिल्ह्याची मागणी होती पण नेतृत्व सक्षम म्हणून लातूर जिल्हा त्या ठिकाणी झाला आणि आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मर्ज झालो आणि म्हणून त्यांनी कशाचाही विचार न करता विशेष बाब म्हणून आपल्याला MH55 नंबर त्या ठिकाणी दिला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या वतीनं या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री या राज्याचे कर्तबगार 2 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय आमचे नेते अजितदादा पवार साहेबांचं मनपूर्वक त्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो मित्रांनो हा सोनेरी अक्षरानं लिहिणारा आजचा दिवस आहे आज क्रांती झाली आणि उदगीरमध्ये सुद्धा हे आरटीओ ऑफिस येऊन